नमस्कार सर्वांना. तर सर्वप्रथम आपण गॅसवर टोप ठेवून त्याच्यामध्ये गरम पाणी घालायचं आहे. चवीपुरतं मीठ टाकून किंचित हळद त्यात घालायची आहे. त्यानंतर गॅस फुल करून त्याच्यामध्ये पास्ता ॲड करायचा आहे आणि मिक्स करून शिजवून घ्यायचा आहे त्याला. त्याच्यानंतर आपण तयारी करूया. एक कांदा कट करून, परत एक टोमॅटो, 4-5 काजू आणि थोडंसं लाल तिखट आणि पाणी घालून मिक्सरला त्याची पेस्ट करून घ्यायची अशा पद्धतीने. तोपर्यंत पास्ता शिजलेला आहे आणि इकडे आपण फोडणीसाठी 2 ते 2.5 चमचे तेल, त्याच्यामध्ये थोडीशी लाल तिखट आणि ती पेस्ट टाकून मिक्स करून तेल सुटेपर्यंत भाजून घ्यायचं. परत त्याच्यात आपण पास्ता मसाला घालून मस्त मिक्स करून घ्यायचं आहे. मसाले सगळे चांगले तेलात भाजून घेतले तेल सुटेपर्यंत, तर खूप छान फ्लेवर येतो. परत त्याच्यामध्ये चवीला कोथिंबीर ॲड करायची आहे. मस्त शिजवून घ्यायचं आहे. थोडंसं मीठ टाकायचं आहे. आता त्याच्यामध्ये आपल्यानुसार 2 चमचे किंवा 3 चमचे तुमच्या चवीनुसार शेजवान चटणी आणि 1 चमचा टोमॅटो सॉस ॲड करायचा आहे. मस्तपैकी मिक्स करून घ्यायचं आहे. मसाला अजिबात खाली लागला नाही पाहिजे. त्यानंतर बॉइल्ड पास्ता आपण त्याच्यामध्ये ॲड करायचा आहे आणि मिक्स करून घ्यायचं आहे. ऑलमोस्ट डन झालेला आहे. चीज ऑप्शनल आहे, ते तुम्ही खिसून घालू शकता आणि 5 मिनटं झाकून ठेवायचं आहे स्लो फ्लेमवरती. जळलं नाही पाहिजे. 5 मिनटानंतर गॅस बंद करून थोडंसं वाफवून गरम पास्ता हा तुम्ही तुमच्या सर्विंग प्लेटमध्ये सर्व करायचा आहे. अगदी टेस्टी आणि इन्स्टंट 15 मिनटामध्ये हा पास्ता बनतो. जर तुम्हाला भूक लागली असेल आणि घरात काही नसेल तर तुम्ही हा बनवू शकता.